आपलेच जुने सहकारी राजनजी साळवी साहेब हे नाराज आहेत अशी बातमी आहे। तर राजन साळवी साहेब पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत का किंवा तुमची त्यांच्याशी चर्चा काय झाली का? असं आहे की मध्यंतरी राजन साळवी हे मला येऊन भेटून गेले आणि भेटून गेल्यानंतर त्यांची अशी इच्छा होती की मला उद्धव साहेबांजवळ भेटायचं आहे, चर्चा करायची आहे, माझं मन मोकळं करायचं आहे, माझ्या मनामधल्या काही गोष्टी उद्धव साहेबांजवळ बोलायच्या आहेत। आणि त्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजन साळवी यांची भेट घडवून आपण आणली। ते स्वतःच गेले होते, मी काही त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो। आणि त्यांनी उद्धव साहेबांबरोबर अतिशय मनमोकळी चर्चा केलेली आहे। आणि त्यानंतर ज्या काही राजन साळवी आमचे सहकारी हे दुसऱ्या पक्षात जातात ही चर्चा थांबलेली आहे। असं आहे की एक अशा पद्धतीचा प्रघात पडला होता की विरोधी पक्ष नेतेपद निवडण्याकरता विरोधी पक्षाचे निवडून आलेले सदस्य हे एकूण सदस्य संख्येच्या 10% असावे लागतात। परंतु मला नियम आणि कायदा माहिती होता की अशा पद्धतीची 10%ची अट कुठेही नाही आणि म्हणून ही अट कायद्यामध्ये कुठे आहे अशी विचारणा मी विधिमंडळ सचिवांना केली आणि त्यांच्याकडून मला उत्तर आले की कायद्यामध्ये अशी कुठेही अट नाही। असं आहे की विरोधी पक्षाकडून जे पत्र जावं लागतं ते पत्र गेलेलं नाही आणि म्हणून विरोधी पक्षाकडून पत्रच जर गेलं नाही सरकारला दोष देण्यात काय अर्थ नाही। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।